आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा। राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यभरात एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे। महायुती आणि मवियामध्ये थेट टक्कर आहे। कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आता अवघी 35 मिनिटं राहिलेली आहेत। थेट 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यामधल्या 288 मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण झालेली आहे। मॉक पोलिंग सुद्धा आता घेतलं जात आहे आणि अगदी काही वेळातच म्हणजे 35 मिनिटातच मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यभरामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झालेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट टक्कर पाहायला मिळते। कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बहुरंगी लढती अनेक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहेत। घरामध्ये सुद्धा लढती पाहायला मिळत आहेत। या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले। अगदी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। राज्यामधल्या सर्व 288 मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे। मतदार राजा आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो आज बजावेल। अगदी 35 मिनिटं राहिलेली आहे। ठीक 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। या लोकशाहीच्या महाउत्सवामध्ये सामान्य माणूस हा सहभागी होणार आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। बारामतीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काका विरुद्ध पुतण्या, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळते। ही टफ फाईट आहे। त्या ठिकाणी योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणाऱ्या बारामतीच्या लढतीकडे अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। बारामती 201 विधानसभा मतदारसंघ, बारामतीतल्या याच काठेवाडीत अजित पवारांचं कुटुंबीय, त्यासोबतच श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांचं कुटुंबीय याच ठिकाणी याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान करणार आहे। त्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकतो आतमध्ये सर्व मतदान कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 7 वाजता या मतदानाला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त, त्यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतो सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून ही संपूर्ण खबरदारी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीचा हा क्रम या मशीनवरती असणार आहे। पहिला क्रमांक अर्थातच अजित अनंतराव पवार यांचा असणार आहे। तर साधारणतः जवळपास 23 उमेदवार असणार आहेत या संपूर्ण बॅलेट पेपरवरती आणि त्यामुळे तिसरा क्रमांक हा युगेंद्र श्रीनिवास पवार असा असणार आहे। नमुना मतपत्रिका ही असणार आहे। अभिजित बिचुकले सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत, जे नेहमीच चर्चेत असतात, ते सुद्धा या ठिकाणी उमेदवारी करतात। एकूण 23 उमेदवार या मतदान पत्रिकेवरती असणार आहे। मात्र प्रामुख्याने जी लढत आहे अर्थातच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही काका पुतण्यांची लढाई आहे आणि ज्याकडेच संपूर्ण राज्याचं, देशाचं लक्ष लागून आहे। कारण ज्या पद्धतीने गेल्या महिनाभरापासून हा प्रचाराची जी रणधुमाळी सुरू होती, आरोप प्रत्यारोप सुरू होते, शेवटी सांगता सभा झाली। त्या सांगता सभेत सुद्धा ज्या पद्धतीने अजित पवारांनी, शरद पवारांनी भाषण केलं त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। आपण पाहू शकतो या ठिकाणी मतदान कर्मचारी